नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी 127 मतदाराची नोंद या ठिकाणी सध्या सापडलेली आहे। आपण पाहतो की हेच आयुक्तांचं जे निवासस्थान आहे आपण पाहू शकतो की खरं तर हे शासकीय निवासस्थान आहे। आपण पाहतो की या ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त निवास। मात्र याच ठिकाणी याच पत्त्यावरती 127 मतदाराची नोंद आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर याचा जो पर्दाफाश आहे तो मनसे शिष्टमंडळाने नवी मुंबईच्या केलेला आहे। आपण पाहतोय की खरं तर नेहरू स्टेशनच्या समोरील हे जे आयुक्तांचं निवासस्थान आहे खरं तर हे शासकीय निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी 127 मतदारांची नोंद आपणास पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा भोंगळ जो कारभार तो समोर आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की मनसे जे शिष्टमंडळ आहे त्यांनी हा जो पर्दाफाश केलेला आहे। आपण पाहतोय की त्यांच्या हातामध्ये आपण पाहू शकतो की त्या याद्या देखील आहेत। आपण दाखवू शकतो की प्रेक्षकांना आपण पाहतोय की हे बघा संपूर्ण ॲड्रेस लिहिलेला आहे की सेक्टर 21 नेरूळ रेल्वे स्टेशन च्या जवळ पेट्रोल पंप आयुक्त निवास रेल्वे स्टेशन जवळ, म्हणजे अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूला खरं तर आयुक्तांचं निवासस्थान आहे आणि त्याच निवासस्थानी आपण पाहतोय की त्याच पत्त्यावरती 127 मतदारांची नोंद या ठिकाणी आढळलेली आहे। खरं तर हा जो पर्दाफाश केलेला आहे नवी मुंबई मनसे शिष्टमंडळाने। खरं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहे। काळेजी, खरं तर आम्ही पाहतोय की आपण हा निवडणूक आयोगाचा जो भोंगळ कारभार आहे तो पुन्हा पर्दाफाश केलेला आहे, काय भावना? नाही, मुळात मला वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच हे जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार आहे आणि राजसाहेब म्हणाले होते की हे खात्रीलायकरित्या मी सांगतोय, त्याचीच पुष्टी करण्यासाठी गेल्या 3-4 दिवसांपासून म्हणजे आपल्याकडे जुईनगरमध्ये आम्ही 3 दिवसापूर्वी सांगितलं नाझमीन काजी नावाचं जे मतदार आहेत त्यांचा राहण्याचा पत्ता काय तर सुलभ शौचालय। त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दाखवलं की पाम बीच रोड सानपाडा या पत्त्यावरती कमीत कमी 250 मतदारांची नोंदणी आहे आणि आजचं हे अजब गजब की दुनिया या पद्धतीने निवडणूक आयोग आणि निर्णय अधिकाऱ्यांचं काम दिसतंय। नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं नेरूळ येथलं जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्यावरती 150 मतदारांची नोंदणी दाखवलेली आहे। ही सकाळी काढलेली प्रिंट आहे, ही कुठेही आम्ही मॅन्युप्युलेट केलेली नाही। आजही ही वेबसाईटवरती यादी दिसते। याचा अर्थ हे बोगस आणि खोटे मतदार यांची नाव नोंदणी कोणी केलेली आहे? 127 ते 150 लोक या बंगल्यामध्ये राहत आहेत का? आयुक्तांना तरी याची कल्पना आहे का? का कुठल्या तरी निवडणूक अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे? मला कळत नाहीये की आता अधिकाऱ्यांना वेड लागलेला आहे की काय। आणि अशा पद्धतीने जर मतदार याद्या असतील तर राजसाहेब म्हणतात त्या पद्धतीने खरंच निवडणुका या पारदर्शीपणे होणार आहेत का? खरं तर गजानन काळेजी, आपण हा पर्दाफाश केलेला आहे, या पुढचं आपलं पाऊल काय असणार? नाही, सन्माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आम्ही एकूण 1 मतदार यादी चाळतोय। रोज आमचे 200-500 कार्यकर्ते ह्या यादीवर काम करतायत। याच्या पुढे आता या याद्यांवरती जो बोगस मतदार आहे त्याने मतदान कोणी कोणी केलं याचा सुद्धा पर्दाफाश आम्ही करणार आहोत। आता रियालिटी चेक हा प्रत्येक घरोघरी जाऊन आणि प्रसार माध्यमांना सोबत घेऊन ती माणसं तिथे राहतात की नाही याचे सबळ पुरावे पुढच्या काही दिवसात निवडणूक आयोगाला, मला आत्ताच निवडणूक आयोगाचं पत्र आलंय की आता वर्षभर ज्यांनी काम केलं नाही आता मोर्चाचा धसका घेऊन आणि आम्ही हा रियालिटी चेक केला याचा धसका घेऊन आम्ही दिलेली 15,000 दुबार नावं आणि 18,407 बोगस खोटे मतदार यांची पडताळणी निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे। आपण याबाबत आयुक्तांशी काही बोलणं वगैरे केलं आहे का? कारण की त्यांच्या निवासस्थानी खरं तर चक्क 127 मतदारांची नोंद आपण काढलेली आहे। नाही, मी आयुक्तांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि त्यांचा निरोप आलाय की त्यांच्या माध्यमातून सुद्धा ठाणे जिल्हाधिकारी ज्यांना ही नावं वगळण्याचा अधिकार आहे त्यांच्याशी ते संपर्क साधून लेखी देऊन ही नावं वगळावीत असं आव्हान आणि विनंती अर्ज ते सुद्धा करणार आहेत। खरं तर काळेजी, आपण पाहतोय की जुईनगरमध्ये शौचालय या ठिकाणी देखील मतदाराची नोंद आपल्याला पाहायला मिळाली। आज आयुक्तांच्या निवासस्थानी च्या पत्त्यावरती नोंद पाहायला मिळाली, काय वाटतं नक्की नेमकं कोणाचा हात आहे यामागे? नाही बघा, हे जे सातत्याने 2014 पासून भारतीय जनता पक्ष अशाच पद्धतीने ईव्हीएम आणि बोगस मतदार यादी याच्या माध्यमातून जिंकून आलाय। 2014, 2019, 2024 10 वर्षामध्ये इथल्या बेलापूर विधानसभेचे आमदार बोलत नाही। आता आम्ही बोलायला लागलो तर त्याही म्हणतात की निवडणूक अधिकारी पैसे घेऊन मतदार नोंदणी करतात। माझं मंदाताईंनाही सांगणं आहे, आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय, आपण तात्काळ ती नावं जर दिलीत तर मतदार यादीतला घोळ संपायला
मदत होईल. नक्की धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते गजानन काळे यांचं असं देखील म्हणणं आहे की बोगस मतदारांमुळे भाजप ही जिंकून येते असा थेट आरोप त्यांनी भाजपवरती केलेला आहे. कॅमेरा पर्सन रुपेशसह मी रवी खरात, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.